लढाई होती अशी नाही लढाई ही हा कारखाना कोण चालविल सतत 24 तास तिथं थांबून हा कारखाना अडचणीतला कारखाना आहे हा कारखाना व्यवस्थित चालवला पाहिजे ही लोकांची भूमिका होती। हा काही संघर्ष पिचड विरुद्ध गायकर नाही, हा शेतकऱ्यांच्या एकूण विकासासाठी आपण कारखाना काय करू शकतो हा मुद्दा महत्त्वाचा। साहेब एक मला एक असं विचारायचं आहे की अकोले तालुक्याच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा विजय मानला जातो, काय वाटतंय तुम्हाला? मोठा विजय नाही, शेवटी ऊस उत्पादक सभासद यांनी झालेले पूर्वीचे हाल पाहिलेले आहेत आणि म्हणून हा कारखाना चाललाच पाहिजे। तो कोण चालविल, बँक आपल्याबरोबर, हे सगळं वातावरण सभासदांनी पाहिलेलं आहे, त्यामुळं त्यांनी हा इतका मोठा कौल शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेला आहे। काय झालं ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक राजकीय वातावरण जे ढवळून निघालं, त्या राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर फक्त पिचट टार्गेट गायकर टार्गेट असं एक समोरच्यांनी जे टार्गेट ठेवलं होतं, याचं कारण असं होतं का गायकरला टार्गेट करून गायकरला बदनाम केल्याशिवाय यांचा पॅनल निवडून येणं शक्य नव्हता। पण तो सगळा डाव सभासदांनी उधळून लावलेला आहे। सभासदांना गायकर काय कारखान्यामध्ये करतो आणि काय कारखाना कसा चालवतो हे माझ्या सभासदांना माहिती आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि प्रत्येकाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची सुखदुःख आम्ही डायरेक्ट जवळून पाहिलेली आहे। अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज असं सांगितलं जातं, कारखाना चालवणं अतिशय मुश्किलीचं आणि जिकिरीचं आहे। 100% कारखान्यावर कर्ज आहे आणि कारखाना हा जसं लायसन मिळवलं तेव्हापासून जिल्ह्यातल्या आजारी कारखान्यांमध्ये अगस्ती कारखाना 1 नंबरला आहे। त्याला जे पाहिजे होतं 2500 टनाला 6 लाख टन ऊस उपलब्ध करायला ह्या तालुक्यात पाहिजे होता, हा उपलब्ध 28 वर्षात झाला नाही आणि म्हणून कारखाना अडीचत आहे। परंतु गेली 10 वर्ष सातत्यानं जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून हा कारखाना मी चालू ठेवलेला आहे आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे किती कर्ज होऊ द्या, अनेक प्रयत्न करू आम्ही आता सगळी मंडळी मिळून, सगळी तालुक्यातली प्रमुख लोक बरोबर आहेत, सगळं पक्षीय अजूनही काही शेतकरी प्रतिनिधी घेऊन ह्या कारखान्याचं नियोजन कसं करता येईल, कसं कर्ज कमी करता येईल, व्याज कसे कमी करता येईल, हा सगळं प्रयत्न करून हा कारखाना अखंड चालू राहिला पाहिजे ही ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची कामधेनू आहे। आज या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी सीताराम पाटील गायकर हे होते, त्यांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया। एक शेवटचा प्रश्न अण्णा, एक शेवटचा प्रश्न, खरं बघितलं गेलं तर आपल्या वेगवेगळ्या प्रकारची विधानं करण्यात आली, आपले खरं बघितलं गेलं तर एक बहुजन समाजाचं तुमचं नेतृत्व जनतेला मान्य आहे, परंतु तुमचं धोतर वरती उडवण्यात आलं, त्यानंतर आपल्यासाठी खरं बघितलं गेलं तर याच कॉलेजात ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी तुम्ही विश्वस्त ते विश्वस्त पदापासून आपल्याला काढण्यात आलं, जिल्हा बँकेचे आपण आजही सदस्य आहात, त्या सदस्यावर सुद्धा आपल्यावर टिप्पणी करण्यात आली, या सर्वाला काय उत्तर द्यायला? काही होत नाही, माझं जिल्हा बँकेचं सदस्य पदही जात नाही आणि मी तालुक्यातल्या सर्वपक्षीय मंडळींनी मागणी केली होती ह्या कॉलेजच्या एकूण कामकाजाच्या संदर्भात का तुम्ही सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे। त्यांचा आदर राखून मी माझा राजीनामा दिलेला आहे की कोणाच्या याच्यावरून तो राजीनामा मी दिलेला नाही, तालुक्यातल्या एकूण सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून दिला आहे। नैतिक जबाबदारी मी सगळ्यांची स्वीकारून दिलेलं आहे, त्यामुळे मला त्याचं काही दुःख नाही। या कॉलेजमध्ये मी अध्यक्षपद भूषवलं आहे, मी सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे आणि अत्यंत उत्तम काम केलं आहे। कुठेही माझ्यावर त्या काळामध्ये नव्या पैशाचे कुठेही आलेले झालेलं नाही, इतकं स्वच्छपणानं काम आम्ही केलेलं आहे आणि अतिशय चांगलं। दूध संघामध्ये सुद्धा 15 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, अत्यंत पारदर्शी। सर्व संस्थांमध्ये मी 10-20 वर्ष काम केलेलं आहे, कुठेही माझ्यावर डाग नाही किंवा कुठेही माझ्यावर कोणत्याही संस्थेमध्ये काही अपार केल्याचं माझ्यावर कोणतंही हे नाही। ही महत्वाची शिखर संस्था होती ती तुम्ही ताब्यामध्ये घेतली, काही दिवसांनी दूध संघाची सुद्धा निवडणूक लागली जाते, काय सांगाल? जीवाचं रान करून आम्ही कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणार, दूध संघ सुद्धा आम्ही चालवणार। सगळ्या सहकारी संस्था, मार्केट कमिटी असो, ह्या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळीला, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ह्या सगळ्या संस्था आम्ही चांगल्या पद्धतीने चालू। निश्चित खरं बघितलं गेलं तर आपल्यासोबत गायकर साहेब होते आणि याच गायकर साहेबांचं बहुजन समाजाचं नेतृत्व करणारी मंडळीतला हा जो काही नेता आहे, याच गायकर साहेबांचं लोकांनी विरोधकांनी धोतर वरती उधळण्याचं काम केलं, परंतु त्याच धोतराच्या सोग्यामध्ये सर्व विरोधकांना आज सर्व जनतेला त्यांनी गुंडाळण्याचं काम केलेलं आहे। याच्याबरोबर आहेत सध्या रेणुकादास। आत्ताची महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज आणि एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे। आत्ताच भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघामधून आता निकाल या ठिकाणी हाती आला आहे। तर यामध्ये शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार काकड यांना या ठिकाणी शेतकरी विकास मंडळाचे काकड सुभाष बंडू यांना 2582, तर शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार सचिन रामनाथ दराडे यांना 4473 इतकी मतं मिळालेली आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी निर्विवादपणे दराडे सचिन रामनाथ यांचा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।
त्यानंतर भटक्या विमुक्त जाती जमाती या ठिकाणी निकाल आपल्या हाती एक एक येत आहेत आणि शेतकरी समृद्धी मंडळाच्या सर्व जवळपास उमेदवार या ठिकाणी विजय झाल्याचं चित्र आज या ठिकाणी पाहायला मिळतंय। जवळपास 21 उमेदवार या ठिकाणी विजय झाल्याचं चित्र आज आहे। आकडेवारी फक्त येणं बाकी आहे, एक आकडेवारी फक्त अधिकृतरित्या येणं बाकी आहे। परंतु या ठिकाणी इतर मागासवर्गीय मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी मतदारसंघामधून पांडे मिरनाथ सखाराम यांना 4283 मतं मिळालीत। त्यानंतर वडजे बाळासाहेब काशीनाथ यांना 2554, तर त्यानंतर एक अपक्ष उमेदवार होते संजय गोपीनाथ देशमुख यांना अवघी 188 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। एकूणच हा निकाल जो आहे हा समृद्धी मंडळाच्या बाजूनच या ठिकाणी कौल देणारा या ठिकाणी निकाल या ठिकाणी लागलेला आहे। एकूणच जवळपास सर्व उमेदवार 21च्या 21 उमेदवार शेतकरी समृद्धी मंडळाचे या ठिकाणी विजय झालेत आणि त्यामुळे निर्विवाद बहुमत आज शेतकरी समृद्धी मंडळाचं मिळाले शेतकरी समृद्धी मंडळाला मिळालेलं आहे। आमदार डॉक्टर किरण लहामटे असतील, या त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर असतील, यांच्या नेतृत्वाखालील या शेतकरी समृद्धी मंडळाने या ठिकाणी घवघवीत असं या ठिकाणी यश मिळालेलं आहे। आपल्यासोबत MS टाइम्सचे संपादक ब्युरो चीफ गणेश आवारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल गणेश? रेणुकादास सर, मला एक सांगा, हा जो काय आजचा जो काय निकाल लागतोय 21-0 असा हा निकाल आजचा लागलेला आहे। अनेक वर्षांपासून तुम्ही या पत्रकारितेमध्ये काम करतायत, आजपर्यंत असा निकाल कधी अकोलेकरांना पाहायला मिळाला होता का? नाही, असा निकाल अद्याप पाहायला मिळाला नाही। विधानसभेला जसा निकाल लागला, विधानसभेला जो निकाल लागला, विधानसभेला जसा निकाल लागला त्या पद्धतीचाच निकाल आज आपण अगस्ती साखर करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा निकाल या ठिकाणी पाहतोय। अकोला तालुक्याच्या इतिहासातला हा ऐतिहासिक निकाल आहे हा, कारण 21-0 म्हणजे अशा पद्धतीचा हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। नक्कीच हा जो काही आजचा जो काही निकाल लागलेला आहे हा 21-0 हा असा हा निकाल लागलेला आहे आणि इतिहासामधील हा पहिल्यांदाच असा निकाल लागल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे। संदीप दराडे देखील या माझ्यासोबत आहे। तर संदीप दातकिरे, माफ करा संदीपराव, आपण बघतोय अतिशय दिवसभरापासून सकाळपासून आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घेतात, विश्लेषण कारखान्याच्या बाबत आपण केलेलं आहे। जे काही शेतकरी मंडळ असेल, विकास मंडळ असेल, शेतकरी समृद्धी मंडळ असेल, या सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून आपण घेतलेल्या आहेत। मात्र दिवसभरामध्ये अनेकांनी प्रतिक्रिया देखील नोंदवलेल्या आहेत। मात्र ह्या ज्या काही प्रतिक्रिया आज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत याच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या अगोदरपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या। कुठेतरी मतदार राजांमध्ये कुठेतरी दहशत आपल्याला पाहायला मिळत होती। निश्चित गणेशजी, खरं बघितलं गेलं तर आजची परिस्थिती जर बघितली तर 21-0 म्हणजे हा एक बाजूला म्हणजे दुसरी बाजू जर बघितली तर एकही उमेदवार जर त्यांचा निवडून नाही आला म्हणजे खरं तर फार मोठी दहशत। परंतु उमेदवार असेल किंवा मतदार असेल, हा कोणताही मतदार हा सांगत नव्हता, बोलत नव्हता, परंतु सुप्त लाट तेवढीच निश्चित होती। प्रत्येक दोन्ही बाजूचे उमेदवार हे प्रश्नांमध्ये होते। रेणुकादास, खरं तर हे उमेदवारांना असं वाटत होतं आपण निवडणुकीला उभे आहोत, परंतु नक्की काय होईल, कोणाला कौल मिळेल हे काही सांगता येत नव्हतं। परंतु जे काही गायकर साहेबांनी मधली जी काही प्रक्रिया झाली, कारखाना बंद पडत असताना तो जो काही निर्णय झाला किंवा निवडणूक लागली त्या दिवशी थांबण्यात आली, त्याला कुठंतरी थांबवण्यात आला आणि 2-3 महिने परत निवडणूक पुढे झाली। ती प्रक्रिया घडून आणण्यासाठी खरं तर चेअरमननी प्रयत्न करणं गरजेचं होतं। अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन असतील किंवा जे काही डायरेक्टर मंडळ असेल, तिथले प्रशासन असेल, त्यांनी खरं तर याचिका दाखल करणं गरजेचं होतं। पण त्यावेळेस BJPचे नेते असलेले माननीय मधुकररावजी पिचड साहेब हे स्वतः संस्थापक आहे, सरकार त्यांचं होतं, त्यांनी कुठंतरी याचिका दाखल करायला लागत होती, परंतु ती गायकर साहेबांनी केली। हा एक त्यांच्या बाजून प्लस पॉईंट झाला आणि 30 तारीख तर द्यायला होती, याच महिन्याची 30 तारीख होती, परंतु त्यांना कुठंतरी 5 दिवस का महिना अगोदर ते 25 तारखेला तो निवडणूक प्रक्रिया लागली गेली, तिथं कुठेतरी ते यशस्वी झाले। आणि त्याच्यानंतर त्यांनी जर बघितलं गेलं तर महत्त्वाचा प्रश्न सर्वांपुढे होता हा सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी कर्जाची गरज आहे, परंतु ते कर्ज मिळवण्यासाठी माननीय नामदार मधुकर ते बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून कदाचित या सर्व जिल्हा बँकेचे जे काही संचालक असतील, माननीय अमितजी बांगरे असतील, मधुभाऊ नवले असतील आणि सीताराम पाटील गायकर यांनी ज्यावेळेस ते 80-85 कोटी रुपये आणि त्याच्यात
कारखाना सुरू झाला आणि विशेष म्हणजे जे काही कामगार वर्ग आहे ते कामगार वर्ग अतिशय खुश होते. ते म्हणले आमचा गायकर साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे. काही जरी झालं आमच्या घरातला कोणी जरी दगावला गेला तर गायकर साहेब आम्हाला फोन करतात, आम्हाला फार मोठा आधार वाटतो. आणि त्यांनी शब्द दिलाय का काही जरी झालं तर आपल्याला कारखाना सुरू करायचा आहे. त्यावेळेस 2 महिने थांबून का महिन्यात त्या सर्व टोळ्या परत पुनर्नित झाल्या आणि येत्या 1 तारखेला आता त्याच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची सुरुवात होणार आहे. तो बंब पेटवला जाणार आहे अशी बी दिशा दिसते. गणेश, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कैलासराव वाकचौरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कैलास वाकचौरे कधीही कॅमेरापुढं येत नाही. मात्र त्यांच्याच बाबत आपण जर चर्चा यापूर्वी ऐकली असेल का ज्या वेळेला नगरपंचायतचा निकाल लागला आणि अनेकांनी सांगितलं का याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे काही कष्ट घेतलं ते कैलासराव वाकचौरे यांनी घेतलं. मात्र कुठेतरी जागा वाटपामध्ये स्वीकृत जागा देण्यामध्ये कुठेतरी कैलास वाकचौरे यांनी कुणाला तरी शब्द दिला होता, त्यांचा तो शब्द पाळला गेला नाही. त्याच्यानंतर कैलास वाकचौरे हे नाराज राहिले आणि ते तसेच थोडे बाजूला जात गेले. नंतर ज्या वेळेला कैलास वाकचौऱ्यांचा प्रवेश ज्या दिवशी झाला त्याच रात्रीला महाविकास आघाडीचं जे काही सरकार होतं ते पडलं आणि ज्या वेळेला प्रवेश एका बाजूला प्रवेश होतो अजित पवारांच्या हस्ते कैलास वाकचौऱ्यांचा आणि दुसऱ्या त्यांच्या शेजारी एका स्क्रीनवरती बातमी देखील दिसते. एका शिंदे जे काही आहेत, जे काही शिंदे गट आहेत ते सगळे सुरतच्या दिशेने रातोरात रवाना झालेले आहेत. त्यावेळेला देखील कैलास वाकचौऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती वाटत असेल की आपण रात्रीच्या वेळेला हा जो काही घेतलेला निर्णय असेल तो आता चुकीचा कुठेतरी होतोय. मात्र तेव्हापासून तर ही निवडणूक प्रक्रियेमध्ये कैलास वाकचौरे आल्यानंतर अगोदर गायकर पाटील आले, तर अनेक जण आले, जेवढे जुने पिचडांसोबत होते ते सगळेजण इकडे आले. मात्र लोकांनी पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आणलं होतं का ही सगळं सर्व टोळीच, त्याला टोळी म्हणलं गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, सगळी टोळी आता इकडे येते. जे काही ज्यांनी पक्ष उभा केला त्यांना कुठेतरी जागा मिळणार की नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र कैलासराव देखील प्रचंड तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. ते कधी आपल्याला कोणत्याही राजकीय कार्यक्रमामध्ये जास्त पुढे दिसले नाही. मात्र त्यांनी प्रचार त्यांचा स्वतःचा चालू ठेवला, बाकीचा सर्व उमेदवारांचा प्रचार चालू ठेवला. त्यांना देखील विश्वास होता की कसा विश्वास होता, काय होणार आहे, पुढचं चित्र कसं असणार आहे असे देखील त्यांना प्रश्न अनेक वेळा पडला असेल. संध्याकाळी निश्चित गणेशजी बरोबर आहे. ते एक म्हण आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जो भोगताय वो काटता नाही, जो काटताय वो भोगता नाही, अशी कैलासरावांची गत आहे. कैलासराव कधी मीडिया पुढे दिसले नाही, कधी भाषणामध्ये दिसले नाही, कधी मिरवणुकीमध्ये दिसले नाही आणि किंवा कधी मत जुळवणीमध्ये दिसले नाही. परंतु निश्चित आहे, एक गणेशजी एक निश्चित आहे, जे काय आतापर्यंत 35-40 वर्ष पिचड साहेबांनी जे काय राज्यात राजकारण केलं, परंतु ह्याच बहुजन समाजाच्या हे जे काही नेते मंडळी यांच्या जीवावर केलं म्हणलं तरी चालेल. मग त्याच्यामध्ये आदरणीय मधुभाऊ नवले असतील, आदरणीय मीनानाथ पांडे असतील, आदरणीय सीताराम पाटील गायकर असतील, आदरणीय कैलासराव वाकचौरे, हीच मंडळी खरं त्यांची इलेक्शन बघत होती आणि यांना सर्व ती थिअरी माहिती होती की पिचड साहेब करतात काय. पिचड साहेब जरी हेड असतील तर खाली सगळं नियोजन करण्याचं काम आणि सर्व करण्याचं काम तर ही मंडळी करत. यांना माहीत होतं म्हणून तर हा डाव त्यांनी जिंकला म्हणावं. काय सांगा रेणुदास? काय झालंय की अकोला तालुक्यातील राजकारणाची जी दिशा आहे ह्या विधानसभेच्या निकालानंतर किंवा त्याच्यानंतर थोडीशी प्रमाणामध्ये समीकरणं सगळी बदलली आणि समीकरणं बदलल्यानंतर राज्यातली सत्ता असेल किंवा इथली सत्ता असेल ही सगळी समीकरणं बदलत असताना मधुकरराव पिचड यांच्याबरोबरची जी काही कार्यकर्ती मंडळी होती ती त्यांना सोडून गेली आणि सोडून गेल्यानंतर तालुक्यातली जी काही राजकीय गणित आहे ती त्या ठिकाणी बदलली. मग ती बदलल्यानंतरचं नगरपंचायतचं निवडणुकीचं चित्र आपण पाहिलं असेल. त्याच्यानंतर आपण आता अगस्ती सहकार कारखान्याची निवडणूक या ठिकाणी पाहिली असेल तर या ठिकाणी चित्र अत्यंत वेगळं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे नगरपंचायतमधला निकालसुद्धा वेगळा होता, अगस्ती सहकार कारखान्यातला निकालसुद्धा वेगळा होता किंवा आगामी काळातल्या निवडणुका येणाऱ्या निवडणुकांचा जो निकाल असेल तो सुद्धा अशा पद्धतीनेच असेल असं मला वाटतं. निश्चित रेणुकादास आजही म्हणजे यशानंतर अपयश मिळतं आणि अपयशानंतर यश निश्चित मिळत असतं. खरं तर नगरपंचायतची जेव्हा निवडणूक झाली कुठंतरी हे पिचड पिता पुत्र हे कुठंतरी वेगळ्या जोशामध्ये आले आणि त्यांना एक वेगळा आत्मविश्वास सुरू झाला. परंतु ग्राउंड लेवलला काम करणे, जसं आपण शेतीकडे दर दिवस बघतो तसं आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांकडे पाहिलं, संस्थांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित तो जो त्यांना यश मिळालं त्याच्यानंतर ते डिझॉल्व झाले. परंतु राजूरची जी काही ग्रामपंचायत झाली या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा संपूर्ण एवढ्या दिवसाची जी काही ग्रामपंचायत पिचड साहेबांच्या ताब्यात होती त्याच ठिकाणचे जे रहिवासी होते त्याच ठिकाणचे आमदार किरण लामटे सुद्धा रहिवासी होते. परंतु तिथं मिळालेल्या आमदारांना जो कौल आहे तिथली ग्रामपंचायत सुद्धा आमदार किरण लामटेंच्या ताब्यात गेली. बघा ना तो पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. तिथला निकाल सुद्धा बघा ना की त्या ठिकाणी मधुकरराव पिचड यांना 11 ठिकाणी त्यांना यश मिळते. 11 सदस्य त्यांचे निवडून येत आहेत. डॉक्टर लामटे यांचे 6 उमेदवार निवडून येतात आणि हे सगळं असताना सरपंच मात्र डॉक्टर लामटे पाहिलं तर भाजप हा ते तुम्हाला मी मगापासून सांगतोय की अकोल्यातले जे निकाल आहेत, अकोल्याची जनता जी आहे ती सुज्ञ आहे आणि लोकशाही मानणारी जनता आहे अकोल्याची.
त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या निकालामध्ये वेगळा निकाल देऊन अकोला तालुक्यातल्या जनतेने एक चुणूक दाखवलेली आहे. आणि ही चुणूक म्हणजे या राजकीय पुढाऱ्यांना, जे काही पुढारी असतील, जे कोणी असतील, नेते असतील, ह्या सगळ्यांना हे जे निकाल आहेत हे वेगळं काही सांगून जातात किंवा वेगळे संकेत देतात. खरं पाहिलं तर रेणुदास, महायुतीतून पाठीमागच्या ज्या निवडणुका होत्या, ज्या ग्रामपंचायतला जेवढे सदस्य उभे राहिले ते सदस्य जेवढे निवडून येतील आणि ज्या पॅनलचे सदस्य जास्त निवडून येतील त्या पॅनलचा सरपंच बनायचा. परंतु केंद्रातल्या भाजप पक्षाने किंवा राज्यातल्या भाजप पक्षाने जो निर्णय घेतला जनतेतून सरपंच, खरं तर हा कुठेतरी पिता पुत्रांना हा अपयशी ठरला. कारण 11 एका बाजूला जे काही सदस्य निवडून आलेत आणि दुसऱ्या बाजूला 6 आले. खरं तर 11 जे उमेदवार निवडून आहेत त्यांचा सरपंच होणं गरजेचं होतं, परंतु जनतेतून सरपंच म्हणून होणार होत्या. तेव्हा ती ज्या मॅडमला जे बहुमत मिळालं साऱ्या जनतेतून, खरं तर हा भाजप पक्षाने जो घेतलेला निर्णय हा पिचड साहेबांना खरं अडचणीत आणणारा झाला, असं नाही वाटत का? नाही, आता कसं असं शासन जे निर्णय घेतं हा धोरणात्मक निर्णय असतो आणि धोरणात्मक निर्णय तो काय एकटा राजूरसाठी की अकोल्यासाठी नसतो, संपूर्ण राज्यासाठी तो धोरणात्मक निर्णय घेतला जातो. आणि मग त्या धोरणात्मक निर्णयाचा कधी कधी काही प्रमाणामध्ये त्याचा तोटा पण होतो, तसा फायदा पण होत असतो. तसाच हा एक निर्णय आणि त्याचा परिणाम जो आहे तो प्रत्यक्षामध्ये किंवा याच्यामध्ये किंवा या निकालामध्ये आपल्याला जे दिसलं तर त्याचा तोटा जो आहे तो वैभवराव पिचड यांना झाला आणि त्याचा फायदा मात्र आघाडी सरकारचे, महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांना झालेला दिसतोय. नक्की म्हणजे खरं बघितलं तर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आज जरी हा शेतकरी समृद्धी विकास पॅनलचा जरी विजय जरी असला तरी पिचड साहेबांना आणि वैभवराव पिचड यांना ॲनालिसिस करण्याचा रिझल्ट आहे. 2024ची निवडणूक जर त्यांना लढवायची जर असेल तर त्यांनी प्रत्येक 1 to 1 प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांचं संघटन बनवणं गरजेचं आहे. कमळाचं चिन्ह खरं तर प्रत्येक गावागावामध्ये गेलं पाहिजे आणि पक्षाची जी लोक आहेत, पक्षामध्ये मतभेद आहे ते कुठंतरी संपवणं गरजेचं आहे. कारण अपयशानंतर यश येत असतं. कारण नगरपंचायतला मिळालेलं अपयश या महाविकास आघाडीने एकत्र आणलं, त्यामुळे त्यांना कुठंतरी कारखान्याची निवडणूक त्यांना यशस्वी केली. परंतु याच्यानंतरची जी निवडणूक आहे ती पुन्हा ज्या काही सहकारी संस्था आहे, दूध संघ आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या ठिकाणी गायकर साहेबांनी सुद्धा सांगितलं त्या ठिकाणी सुद्धा आमचा विजयच असेल. परंतु याच्यानंतरची जी काही निवडणूक आहे त्याच्यावर मायक्रो प्लॅनिंग वैभवराव पिचड आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी करणं गरजेचं आहे. आणि हे मायक्रो प्लॅनिंग जर केलं, भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल या निवडणुकांची लढाई म्हणजेच 2024च्या प्रत्यक्षित अनुभव असणार आहे. त्यामुळं इथून पुढल्या ज्या काही निवडणुका आहे या पिचड पिता पुत्रांच्या निवडणूक आणि भविष्याच्या कलाटणी देणारा निर्णय ठरणार आहे. प्रदीपजी, नक्कीच आता जी मोठी बातमी, 28 वर्ष ज्यांनी कारखान्याचं चेअरमनपद भोगलं त्या माजी मंत्री मधुकर पिचड यांना राष्ट्रवादीचे नेते अशोकराव भांगरे यांनी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. प्रशांत देशमुख. प्रशांत, प्रदीपजी, आपल्या सोबत मारुती मेंगाळ आहे. काय सांगाल, समृद्धी पॅनलला जे यश मिळाले त्याबद्दल काय सांगाल? आज आगामी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अकोला तालुक्यातल्या ऊस उत्पादक आणि सभासदांनी आगामी सहकारी साखर कारखान्यासाठी गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळाला अत्यंत मताधिक्याने निवडून देऊन हा कारखाना सक्षमपणाने चालवण्याची खरी जबाबदारी. प्रशांत, मी तुम्हाला थांबवतोय. आपल्या सोबत डॉक्टर आमदार किरण लहामटे जोडले गेलेले आहेत. संपूर्ण पॅनल
आपला शेतकरी समृद्धी मंडळाच या निमित्ताने त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. खरं पाहिलं गेलं तर 40 वर्षाची सत्ता असलेल्या पिचड साहेबांचं जे काही अस्तित्व होतं त्या अस्तित्वाला कुठेतरी छेद करण्याचा प्रयत्न आमदार किरण लामटेने केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेबांच्या आमदारकी पदाला सुद्धा छेद करण्याचं काम डॉक्टर किरण लामटेंनी केलं. त्याच्याबरोबर नगरपंचायत असेल, नगरपंचायत मिळालेली हार असेल आणि त्यानंतर आज एवढी मोठी जीत याच्या अगोदर मिळालेलं राजूरमध्ये जे काही सरपंच पदाचे दावेदार असतील आणि शेवटचा आगाची सहकारी साखर कारखाना असेल. साहेब एवढा मोठा जल्लोष तयार करतोय, नक्की हा जो काही विजय आपला या विजयाचं काय कारण असेल? पिचडांना छेद नाही दिला तर त्यांना भुईसपाट केलाय. याच्या मागचं कारण आहे पिचडांनी जे 40 वर्ष उन्माद केला. आणि आता तुम्ही पाहत असेल का ह्या निवडणुकीच्या काळातही कशा पद्धतीने निवडणुका पुढं लावल्या, बाकीचा काय जो त्रास द्यायचा तो प्रयत्न केला. पण अकोले तालुक्यातील जनता सुज्ञ झाली आहे. आदरणीय गायकर साहेब, आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब असतील, बाकी डॉक्टर अजित नवले असतील, कारभारी उगले असतील किंवा विजयराव अख्तर, हे सगळे नेते मंडळी एकत्र आली. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन हा उठाव केला आणि आपले 21च्या 21 जे उमेदवार आहे ते प्रचंड बहुमताने विजय झालाय. म्हणजे तुम्ही पाहत असाल की समोरच्यांचं पार अक्षरशः भुईसपाट करून टाकलं. मनापासून ह्या मायबाप जनतेचं मी मनापासून आभार मानतो. 2019ला जो विश्वास माझ्यावरती दाखवला होता, आमच्या सगळ्यांवर दाखवला होता, तोच विश्वास एकदा ह्या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या जनतेनं दाखवला आहे आणि त्या विश्वासाला पात्र होऊ. जसं आमदारकीच्या माध्यमातून जवळजवळ 500 कोटीचा मी निधी आणला महाविकास आघाडीच्या माध्यमातून, तसंच आता ह्याही कारखान्याचं जे कामकाज आहे ते निश्चितपणानं आम्ही चांगलं चालू आणि जे काही कर्ज वाढतं आहे ते कर्ज आम्ही निश्चितपणाने कमी करणार आहोत. त्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल हा मायबाप जनतेला विश्वास देतो. ग्रामपंचायतांमध्ये वैभव पिचड बोंबलत होते की माझ्या 25 ग्रामपंचायत आले, त्यांनी दाखवावं. माझ्या ताब्यामध्ये 35 ते 36 ग्रामपंचायत आजही आहेत आणि राजूरच्या ग्रामपंचायतमध्ये परत एकदा आम्ही सुरुंग लावला होता आणि आज तो निकाल आम्ही कायम करतोय. पण मायबाप जनतेचं खरंच मनापासून आभार मानतो, कारण एवढा धुवा उडवतीन हे आम्हालाही वाटलं नव्हतं. तर मनापासून जनतेचा आभार. नगरपंचायत निवडणुकीमधली जी दुरुस्ती आहे तुम्ही या निमित्ताने केली असं वाटतं का तुम्हाला? नगरपंचायतमध्ये आम्ही जवळजवळ मी सगळ्यांशी चर्चा करतो, सगळ्यांना एकत्र घेत होतो. पण प्रत्येकाला वाटत होतं की आमची ताकद लय मोठी, आपली ताकद लय मोठी आणि त्याच्या निमित्तानं नगरपंचायतमध्ये काँग्रेस वेगळी लढली, शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढली. त्याचा परिणाम RPIचे काही कार्यकर्ते तिकडे भाजपबरोबर होते आणि त्याचा परिणाम पिचडांना त्याचा फायदा झाला. परंतु तुम्हाला हे पण ते मान्य करावं लागेल की पिचडांनी त्यावेळेला 15,000 रुपये फुलीनं पैसे वाटले होते. म्हणजे जनशक्तीला त्यावेळेला न्याय भेटला नाही. धनशक्ती चा विजय झाला, जनशक्ती त्यावेळेला हरली. परंतु ह्या वेळेला काय झालं लोकांच्या लक्षात आलं आणि अकोल्यात ह्या पावसाळ्यात तुम्ही पाहत असाल त्या गोरगरीब जनतेच्या घरांमध्ये पाणी घुसत होतं. त्यावेळेला तसे नगरसेवक मात्र तिथं कुणीच नव्हते आणि लोकही बोलू शकत नव्हती, कारण मतदारांना ज्यांनी पैसे घेतले तर ते बोलणार कसे. आणि त्यामुळं ह्या अडचणी जनतेच्या वाढत आहेत. त्यामुळं लोकशाही टिकवायची असेल तर जनतेनं जो खरा आवाज आहे त्याच्याबरोबर राहावं ही विनंती करतो. त्यानंतर आत्ताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी प्रतिक्रिया दिली की अलिबाबाच्या गुहेसमोर आम्ही भुईसपाट झालो अशी प्रतिक्रिया दिली. अरे बाबा, या सगळ्यांच्या जीवावर तुझं राजकारण होतं. कैलासराव इकडं आले, पांडेसाहेब इकडं आले, गायकर साहेब इकडं आले, ही सगळी मंडळी इकडं आली, तर तुझी अवस्था काय झाली. सुरुवातीला आदिवासी भागात पिचड साहेब राजा म्हणून वावरायचे. लहामटे गुरुजींनी सोडल्यानंतर 27वर येऊन टेकला मधुकर पिचड. आता तुझी अवस्था अशी झाली. हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर तुम्ही तुमच्या याच्यातून गटातून जात असाल तर तुम्हाला खरं तर तुम्ही आत्मपरीक्षण करावं, नाहीतर सरळ आपली मुंबई भिवंडी गाठून टाकावी. त्यानंतर ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गायकर साहेबांना टार्गेट केलं असं नाही वाटत का तुम्हाला? अहो, गायकर साहेबांना ते टार्गेट करतायत जेव्हापासून गायकर साहेब राष्ट्रवादीमध्ये सामील झाले. परंतु त्याचा परिणाम काय झाला? तुम्ही गायकर साहेबांचं नगरपंचायतच्या काही कारण नसताना तुम्ही धोतर वेशीला टांगण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याचा हिसाब घेतला आहे. अजून ह्या अशाच प्रवृत्तीनं तुम्ही वागाल. काल अशोकरावजी भांगरेंच्या बरोबर कारण नसताना तिथं भांडणं करण्याचा यांनी प्रयत्न केला. काल डावच होता की इलेक्शन बंद करायचं आणि परत मतदान घ्यायला लावायचं, परत गौड बंगाल करायचा.
हे धंदे मागच्याही मी कालही माझी वार्ताहर परिषद घेतली, त्याच्यात सांगितलं की खरं तर अशोकराव मागच आमदार झाले होते, परंतु यांनी काय मतदानाचा गौडबंगाल केला हे त्यांना माहीत आहे आणि पांडे साहेबांनाही चांगलं माहीत आहे. तर त्यामुळं आता काय आहे, आता झालेल्या गोष्ट ठीक आहे, आता जनतेनं जो कौल दिलाय तो महत्त्वाचा आहे. खरं बघितलं गेलं तर ही जी काही निवडणूक आहे निर्णयात्मक निवडणूक होती आणि पाठीमागच्या वेळेला सुद्धा जे काही नगरपंचायतची निवडणूक होती त्याच नगरपंचायतच्या वेळेस पांडे साहेब असतील, मधुकररावजी, नवले साहेब असतील यांनी आपली चूल बाजूला मांडली, चूल जर बाजूला मांडली नसती तो नगरपंचायतचा विजय सुद्धा कारखान्याचा विषय हा तेव्हा संपलेला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सध्या सर्व एकत्र आलो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इतर सगळे पक्ष, आम्ही सर्व पक्ष 7 पक्ष, राजकीय पक्ष एक जीवानी एकत्र आलो. मागच्या काही गोष्टी काढायच्या नाही, परंतु आता एक दिलाने आमदार साहेब असतील, भांगरे साहेब असतील, गायकर साहेब असतील, मधुभाऊ असतील, अजित नवले असतील, ही सगळी माणसं या महाविकास आघाडीत आणि समृद्धी पॅनलमध्ये आहेत. आणि कारखान्याची निवडणूक जरी पुढे ढकलायचा प्रयत्न केला यांनी, परंतु कारखाना एक उद्योग आहे, व्यवसाय आहे, ही संस्था आहे. या संस्थेला जर बोर्ड मिळालं नाही तर ही संस्था बंद पडेल. म्हणून आम्ही निवडणुकीची पर्वा न करता समृद्धी मंडळाच्या नेत्यांनी, गायकर साहेबांनी विशेषतः हायकोर्टातून आदेश आणला आणि या भाजपवाल्यांनी सरकारकडे जाऊन कुठलाही निवडणूक लवकर घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट आम्ही हायकोर्टाच्या आदेशाने निवडणूक आणली, मतदान झालं. रात्री सुद्धा पुन्हा बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न होता, तो बूथ कॅप्चरिंगचा प्रयोग होता तो, आणि पुन्हा रिपोलिंग घ्यायचं आणि आजची मत प्रक्रिया थांबवायची, मतमोजणी प्रक्रिया असा डाव होता. परंतु मी प्रशासनाचे आभार मानित, प्राधिकरणाच्या त्या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानित, त्यांनी त्या दबावाला बळी न पडता भांगरे साहेबांनी जो लढा दिला त्या ठिकाणी सर्व पेट्या सुरक्षित इथं आल्या. आम्ही रात्री 12 वाजता त्या पेट्या ताब्यात इथं घेतल्या. आज काउंटिंग झालं आणि इथं धुवा उडायला समोरच्या माणसांनी, त्यांच्या अपरिपक्वतेमुळे त्यांचा धुवा उडायला आहे. कारखाना ही संस्था आहे. कारखाना होताना राजकारण बाजूला ठेवून एक दिलाने सगळ्या तालुक्यातील जनतेला, सभासदांना घेऊन गायकर साहेबांच्या, भांगरे साहेबांच्या, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व आमचं नवनिर्वाचित संचालक मंडळ चांगल्या तऱ्हेने कारखाना चालवील एवढी ग्वाही या ठिकाणी मी देतो. चेअरमन झाला पाहिजे, बहुजनांचा चेअरमन झाला पाहिजे असं अशोकरावजी भांगरे आणि आमदार किरण लामटे बोलत होते. आणि चेअरमन तर गायकर साहेब निश्चित आहे, परंतु व्हाईस चेअरमन पदाचे दावेदार अशोकराव गेल्या काही वर्षांपूर्वी विरोधकांच्या ताब्यात कारखाना आला होता आणि त्यानंतर तो कारखाना बंद पडला होता असं मगाशी सांगण्यात आलं. मग काय वाटतं तुम्हाला, काय म्हणाल तुम्ही यावर? नाही, ज्या वेळेला विरोधकांच्या ताब्यामध्ये कारखाना आला तो बंद विरोधकांनी नाही पाडला. तो कारखाना अतिशय 2 सीझन आम्ही अतिशय चांगले आणि सुसज्ज असे घेतले होते, परंतु जे कायम सत्तेमध्ये राहिले, ज्यांना सत्तेची हाव होती, मग ते मधुकर पिचड असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, ह्या लोकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला त्रास देण्याचं काम केलं आणि त्या त्रास देण्याच्या कारणातून त्या साखर कारखान्यावर त्यांनी प्रशासक आणला सत्तेच्या माध्यमातून आणि त्या प्रशासकामुळं त्यावेळेला तो साखर कारखाना बंद पडला. चालू साखर कारखाना बंद पाडण्याची जी प्रक्रिया झाली तिच्यामध्ये प्रशासकानं येऊन टेबलावर बसून जरी काम केलं असतं, खुर्चीवर बसून, तरी तो चालत होता, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक चालवला नाही आणि तो बंद केला. हे जे कृत्य केलं, हे जे पाप केलं त्यांनी त्या काळामध्ये, ते जनता कधी विसरणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. आणि आता हा आजचा दुसरा मुद्दा असा आहे का या निवडणुकीमध्ये गेले 1 वर्षभरापासून आपल्याला सारखे 2-3 महिन्याच्या मुदतवाढ मिळत गेल्या. आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल, अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया पुढं ढकलत राहिली आणि एकदाची निवडणूक जूनमध्ये लागली. निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय लामटे साहेब असतील, लोकप्रिय नेते अशोकरावजी भांगरे असतील, या सर्व मंडळींनी एकत्र येऊन गायकर साहेबांवर विश्वास टाकला आणि या तालुक्यातील ज्या सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्था ऊर्जित अवस्थेला आणायच्या असतील, या जर सुस्थितीत चालवायच्या असतील तर ह्या सगळ्यांना एकत्र घेतल्याशिवाय ह्या चालणार नाहीत, अशी भूमिका ह्या सर्व लोकांनी घेतली. गायकर साहेबांवर ती जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी यशस्वी करण्यासाठी मग डॉक्टर अजित नवले असतील,
विजयराव वागचौरे असतील, मधुकरराव नवले असतील, शांतारामजी वाळुंज असतील, ह्या सगळ्या मंडळी, कारभारी उगले असतील, ह्या सगळ्या मंडळींनी साथ केली आणि हा सर्व परिवार एकत्र करण्याचं काम गायकरांभोवती ही सर्व मंडळी एकत्र झाली आणि आम्ही सर्वांनीच, म्हणजे जुनं जे संचालक मंडळ होतं त्या जुन्या संचालक मंडळातल्या आम्ही सर्व संचालकांनी असं सांगितलं होतं का साहेब तुम्ही द्याल ती माणसं आम्ही घ्यायला तयार आहे, आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला तयार आहे. तिथं अशोक देशमुख उमेदवार असेल किंवा प्रकाश मालुंजकर असेल किंवा नसेल, अशी भूमिका महेश नवले असतील किंवा नसतील, अशी कोणतीही भूमिका आम्ही ठेवणार नाही. तुम्ही द्याल त्या उमेदवारांचं आम्ही प्रामाणिकपणानं काम करू आणि हा स्वतंत्र विचाराचा एक स्वतंत्र पॅनल या जनतेच्या माध्यमातून आपण निवडून आणू, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला लागलो. एक मिनिटात, आमचा जो इंदोरी गट होता, हा इंदोरी गट हा एक संवेदनशील गट मानला जातो. इंदोरी गटावर सगळ्या तालुक्यातल्या मतदारांचे कल निर्माण होतो, भूमिका ठरते. या ठिकाणी इंदोरी गट हा सेन्सिटिव्ह म्हणलं तरी चालेल आणि त्या गटामध्ये हे दोघंही बापले उभे होते. मग त्याच्यामध्ये माजी आमदार वैभव पिचड साहेब असतील, हे त्या मतदारसंघामध्ये होते आणि आम्ही प्रचारामध्ये कुठं तो मुद्दा केला नाही, कारण त्याच्यामध्ये काही धोके पण होते. पण सेन्सिटिव्ह मतदारसंघ, प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून त्या मतदारसंघाची गणना होत होती. परंतु आमचे जे काय आमच्याबरोबर त्या गटामध्ये ज्या उमेदवार दिले, मग त्या ठिकाणी पाटीलबा सावंत असतील, प्रतिजी हाशे असतील, आमच्या नवलेताई असतील, ही सगळी मंडळी इतके आम्ही एक जीवानं त्या ठिकाणी राहिलो, काम केलं. त्या कामाचं फलित वैभव पिचडला हरवण्यामध्ये आम्हाला मिळालं, हे आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो. वैभव लोकांनी या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये जे काय या वर्ष 2 वर्षामध्ये विष पेरलं ते समाजानं स्वीकारलं नाही, समाजानं त्याच्यावर विश्वास टाकला, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आत्ताचं आलेलं संचालक मंडळ या पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करील, जे आमदार साहेबांनी सांगितलं त्याला आम्ही सर्वजण पात्र राहू, असे या ठिकाणी विश्वासानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की गेल्या 1.5-2 वर्षापासून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं जी काही चर्चा 1.5 वर्षापासून या ठिकाणी चालू होती आणि ती जी मंडळी चर्चा करणारी जी मंडळी होती त्या मंडळींच्या एवढ्या सगळ्या हाताटोपानंतर सुद्धा आज जो निकाल लागलेला, काय सांगाल तुम्ही? हा सर्व सभासदांनी दिलेला निकाल आहे. जनता पिचडांच्या कारभाराला कंटाळली होती, जो त्यांनी भ्रष्टाचार केला, गेले 30 वर्ष कारखाना दुर्लक्ष केलं. हा कारखाना आर्थिकदृष्ट्या सुधारण्याकरता काय केलं पाहिजे हे कधी विचार केला नाही. म्हणजे इथे को जनरेशन प्लॅन्ट झाला पाहिजे होता, इथेनॉल प्लॅन्ट झाला पाहिजे होता, हे कधी त्यांनी लक्षात आणलं नाही. ऊसवाढीचा कार्यक्रम या अकोला तालुक्यात केला नाही. आदिवासी सभासद 23,000 आहेत, 100 सभासद उत्पादक केले नाही. अशा या काळात सर्व सभासद नाराज होते आणि त्यामुळे नाराजीचा सूर होता. आम्हाला खात्री होती आमच्या शेतकरी समृद्धी मंडळाला विजय करतील, कारण आम्ही वचन दिलं होतं हा कारखाना आम्ही चालू करू. आणि त्या दृष्टीने आदरणीय गायकर साहेब, आदरणीय मधुभाऊ नवले, आमदार साहेब, अमित भांगरे, ह्या सगळ्या मंडळींनी कर्ज मिळवण्याकरता प्रयत्न केला, देणं दिलं, कॉन्ट्रॅक्टरची करार केला आणि 1 ऑक्टोबरला हा कारखाना चालू कसा होईल याकडे आम्ही लक्ष दिलं. म्हणून जनतेचा आमच्यावर विश्वास बसला की हेच गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हेच कारखाना चालू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला एवढे मतं मिळाले आणि आमचा विजय झाला. धन्यवाद. हे होते आपले अशोकराव भांगरे, त्यानंतर डॉक्टर लहामटे, त्यानंतर हे सगळेजण या ठिकाणी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी एक म्हटले की अलिबाबाची गुहा आहे, असं या ठिकाणी मगाशी आरोप झाला, काय म्हणाल? अरे ही अलिबाबा गुहेमध्ये हे सगळे 40 अलिबाबा चोर तयार झालेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सोबत अपक्ष उमेदवार संजय देशमुख या ठिकाणी आहेत. तुम्हाला 188 मतं मिळालीत, काय सांगाल? मला मतं मिळाली 188. मी जे सगळ्यांना आवाहन केलं होतं किंवा ओबीसी जागेवर मी मराठा उभा आहे, एकमेव मराठा, मला निवडून द्या. ठीक आहे, कदाचित लोकांना ते नसेल वाटलं, पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे. जेवढं पॅनलला मतदान झालं आहे पिचड साहेबांच्या, तेवढंच पॅनलला मतदान झालं आहे गायकर साहेबांच्या. परंतु मी पहिल्या दिवसापासून गायकर साहेबांना सांगितलं होतं, जरी मी निवडून आलो तरी मी तुमच्याबरोबर थांबणार आहे, नाही निवडून आलो तरी तुमच्याबरोबर थांबणार आहे. या निमित्ताने मला तालुक्यातल्या गावागावात जाऊन लोकांची मतं आजमावता आली आणि मला प्रत्येकापर्यंत पोहोचता आलं. तरी
गायकर साहेब हे सुद्धा बहुजनांचे नेते आहेत, आपल्या मराठी समाजाचे नेते आहेत. आणि त्यांना चेअरमन करायचा सगळ्यांनी चंग बांधला होता. आणि पहिले जो माझाही पण मराठी समाजासाठी आग्रह आहे, त्यामुळं मी पहिल्या बाईटमध्ये संदीप राजखेडीने माझी बाईट घेतली होती, त्याच्यातही मी सांगितलं की बहुजनांचा चेअरमन झाला पाहिजे. ओके, नाही, तुम्ही जे त्या ठिकाणी जो ओबीसी आणि मराठा असा जो एक असा आरोप तुमच्यावर केला जातो की विषारी प्रचार तुम्ही केला. नाही, काहीच विषयाने प्रचार केला नाही. प्रत्येक वेळेस मी बाईट देताना किंवा माझं जाहीर निवेदन करताना मी प्रत्येक समाजाची माफी मागितली होती का मी कोणताही जातीवाद करत नाही. परंतु एक मी सार करायचा प्रयत्न केला का आपण ओबीसीचं आरक्षण मागतो ना राजकीय क्षेत्रात, तर मला एक मराठीला चान्स द्या अशी मी सार फक्त हाक घातली होती. आणि सगळ्या समाजाने मला मतदान करावा अशी सर्वांना नम्र प्रार्थना असंच करत होतो. मी कोणताही जातीवाद केला नाही, कोणत्याही समाजाविषयी अपशब्द काढला नाही, तरी माझ्याविषयी गैरसमज करू नये. खरं